दिनांक 8 एप्रिलला पाचपावली पोलीस स्टेशनला एक दुचाकी चोरीची तक्रार दाखल झाली। या दुचाकी चोरीची तक्रार दाखल करून त्याचा तपास चालू केला। तपासामध्ये आमचं जे डीबी पथक आहे, डीबी पथकाचे अंमलदार या दुचाकीबाबत आणि त्याच्या आरोपीबाबत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होता शोध घेत होते आणि त्या दरम्यान रात्रीच्या वेळी एक संशयित इसम हा एका दुचाकीवरून NIT चौकामध्ये त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये डीबी पथकाला मिळून आला। त्याचा संशय आल्यामुळे त्याला थांबवून त्याला ताब्यात घेऊन त्याला गाडीच्या कागदपत्रांबाबत विचारपूस केली। त्याच्याकडे कुठलेही गाडीचे या त्या दुचाकीचे कागदपत्र मिळून आले नाहीत, म्हणून त्याला पाचपावली पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केली असता त्याच्याकडे जी चोरीस गेलेली गाडी होती ती गाडी मिळून आली आणि त्याचप्रमाणे त्याच्याकडे ताब्यात घेऊन अन्य तपास केला असता जरीपटका पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेली आणि यशोधरानगर पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेल्या अशा 2 दुचाकी गाड्या त्याच्या ताब्यात मिळून आल्या। सदर इसमाचं नाव जे आहे ते निशांत उर्फ हनी सुरेश पाली, वय 19 वर्ष, राहणार कपिल नगरचा आहे। हा आरोपी काही दिवसांपूर्वीच जेलमधून सुटला होता। यापूर्वी तो अशाच प्रकारच्या चोरीच्या गुन्ह्यांमध्ये होता आणि जेलमधून सुटल्यानंतर तो परत अशाच प्रकारचे गुन्हे करायला लागला होता। आणि विशेष उल्लेखनीय कामगिरी म्हणजे आमच्या डीबी पथकानं याला गुन्हा दाखल झाल्यापासून काही तासामध्ये त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि मुद्देमाल जप्त केलेला आहे। याच्यामध्ये एकूण 3 गुन्हे हे उघड झालेले आहेत। याचा अधिक तपास जो आहे तो सुरू आहे। हा जो सगळा तपास आहे माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय DCP नायक स्वामी मॅडम, माननीय ACP श्वेता खाडे मॅडम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डीबी पथकाचे अधिकारी PSI माजगावकर आणि त्यांची जी टीम आहे त्यांनी हा पूर्ण गुन्हा उघडकीस आणलेला आहे। पुढील तपास चालू आहे। तो आत्ताच जेलमधून सुटलेला होता। आर्थिक अडचणींमुळे तो करीत असावा, नेमकं त्याने कारण सांगितलेलं नाही, परंतु सध्या कस्टडीत असून त्याबाबत अधिक तपास चालू आहे।